हाय फ्रेंड्स, प्रणाम ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्ही बघू शकता मस्त असा पाऊस पडतो आहे आणि 2 दिवसापासून कंटिन्यूस आमच्याकडे पाऊस आहे आणि वातावरण मस्त असं छान थंड झालेलं आहे। आज ह्यांना सुट्टी होती आणि पाटलाही सुट्टी होती आणि मी मस्त असा चहा ठेवला होता कारण की आज आम्ही मस्त तिघेजणी बरोबर ब्रेकफास्ट करणार होतो आणि पार्थ गेला होता त्याचे आवडीचे बिस्किट घ्यायला कारण की त्याचे बिस्किट संपले होते आणि त्याला रोज चहा बरोबर बिस्किट लागतो म्हणून तो दुकानावर जाऊन मस्त त्याचे आवडते बिस्किट घेऊन आला। आणि आमच्याकडे आज एक छोटीशी गेस्ट पण आली होती, तिचं नाव आहे नन्नू। ती पण आमच्याबरोबर आज चहा नाश्ता करायला बसली होती। त्याच्यानंतर आम्ही दुपारचं लंच रेडी केला आणि ह्यांना लंच दिला। आम्ही मस्त असं दुपारचं जेवण करून घेतलं आणि संध्याकाळी तुम्ही बघू शकता पार्थ खूप बोर होत होता म्हणून आम्ही बाहेर जायचा प्लॅन केला होता आणि मस्त मला थोडंफार सामानही घ्यायचं होतं, घराचं सामान संपलं होतं म्हणून आम्ही आज संध्याकाळी बाहेर जायचं प्लॅन केलं होतं। आणि त्याच्यानंतर ह्यांनी गाडीमध्ये पेट्रोल भरवला कारण की पेट्रोल संपला होता गाडीमध्ये आणि बारीक बारीक पाऊस तो चालूच होता पण सामानही आणणं गरजेचं होतं म्हणून आज आम्ही निघालोच होतो। आणि पार्थ बघू शकता मस्त असा खुश झाला होता बाहेर येऊन कारण की 2 दिवसपासून तो घरातच होता आणि त्याची बुकंही घ्यायची होती कारण की त्याची बुकं अजून आली नव्हती आणि आज होती आलेली तर आम्ही त्याची बुकंही घेतली। आणि त्याच्यानंतर आम्ही डॉमिनोजमध्ये निघालेलो कारण की पार्थ भरपूर दिवसांनी सांगत होता की मला पिझ्झा खायचा आहे, मला पिझ्झा खायचा आहे म्हणून हे बोलले चला आज आपण मस्त असं पिझ्झा खायला जाऊ। आमच्याकडे आता न्यूज ओपनिंग झाला आहे डॉमिनोजचा, आम्ही तिकडेच निघालो होतो। बारीक बारीक पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक पण खूपच होता आणि रस्तेही खूप तुटलेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही व्यवस्थित गाडी पार्क केली आणि पोचलो डॉमिनोजला जाऊन बघितलं तर तिथेही जाम गर्दी लागलेली होती आणि लोक पिझ्झासाठी वेटिंगला उभे होते पण पार्थला आज पिझ्झा खायचाच होता म्हणून आम्ही गेलो आतमध्ये, त्याला विचारलं आणि त्याच्या आवडीच्या पिझ्झाचा ऑर्डर द्यायला त्याचे पप्पा काउंटरवर गेले। ह्यांनी पिझ्झाचा ऑर्डर दिला, पार्थ वेट करत होता। नंतर त्याचे पप्पा आले आणि तो त्याच्या पप्पांना विचारत होता पप्पा काय काय ऑर्डर दिल्या। त्याच्यानंतर आम्ही पिझ्झाचा वेटिंगला होतो कारण वेटिंगला त्यांनी 1 तास बोलला होता, 1 तासानंतर तुमचा पिझ्झा रेडी होणार आहे म्हणून मी तर जाम बोर होत होती आणि हे छोटंसं असं व्हिडिओ काढत होते। हा बनवला आहे डॉमिनोज पण ते स्पेशियस नाही आहे, खूप जागा कमी आहे आणि मी तर जाम बोर होत होती आणि लोक इतकं वेटिंगला होते, ऑर्डर दिलेले होते लोकांनी आणि वेटिंगला उभे होते आणि थोडीच वेळात आमचा पिझ्झाही रेडी झाला होता आणि 1 तासानंतर आमचा पिझ्झा रेडी होऊन आमच्याकडे आला आणि आम्ही त्याच्याबरोबर कोक आणि फ्रुटीही घेतली होती। आणि पार्थचा आवडता आम्ही गार्लिक ब्रेड आणि डबल चीज मार्गरेटा पिझ्झाही मागवला होता आणि पार्थ हे बघून खूप खुश झाला होता। त्याच्यानंतर मी त्याला चिली फ्लेक्स वगैरे टाकून देत होती आणि पार्थला काय पेशन्स होत होत ना, त्यांनी थोडीच वेळात तिचं स्टार्ट केलं होतं खायचं आणि आमच्या बाजूला एक छोटी दीदीही बसलेली होती, तिलाही आम्ही बोललो घे एन्जॉय कर आमच्याबरोबर। माहिती नव्हती कोण होती पण ती आमच्या बाजूला बसली होती म्हणून आम्ही तिलाही प्रिफर केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मस्त पिझ्झा असा एन्जॉय केला आम्ही आणि मस्तपैकी खाऊन मी निघालेली। मला घ्यायचं होतं सामान घराचं, किराण्याचं सामान माझं थोडंफार संपलं होतं ते मला घ्यायचं होतं म्हणून मी किराण्याचं सामान माझं घ्यायला आलेली। मला घ्यायची होती डाळी वगैरे, कडधान्य, चापूड हे सर्व सामान मला घ्यायचं होतं म्हणून मी मस्त असं माझं शॉपिंग करून घेतलं कारण आता पाऊस चालू झालेला आहे, आता किती दिवस तो पाऊस राहील पण परत मला याला वेळ काही भेटणार नाही म्हणून मी घराचं सामान आता एकदाच काय ते घेऊन घेते सर्व कारण की पावसाचा काही भरोसा नाही आहे म्हणून मी माझं सर्व सामान घेतलं आणि आम्ही घरी आलो आणि पार्थची पुस्तकं थोडीशी भिजली होती म्हणून मी ती अशीच उघडी करून ठेवली होती आणि पार्थ मला हेल्प करत होता कारण की मी थोडंफार साबण वगैरे हे सर्व आणलेलं ते सगळं मला लावायला तो मदत करत होता। पार्थ मला नेहमीच मदत करतो घराच्या कामाला आणि माझं किचनमध्ये तुम्ही बघू शकता सगळं पसारा पडला होता। मस्त आम्ही सगळं सामान वगैरे मी लावून घेतलं। त्याच्यानंतर रात्री आम्ही आईस्क्रीम पण आणला होता, मस्त असा आईस्क्रीम एन्जॉय केला आणि माझा ब्लॉग तुम्हाला आजचा कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून मला सांगा आणि सबस्क्राईबही करा। तर चलो बाय बाय।